प्रताप साहब को बोलना पहले क्यों दिया, इतने दिन से क्या सोए थे क्या? इतने दिन से सोए थे कि पहले लाइसेंस दिया, बाद में बैच दिया, परमिट दिया वो लोग को, फिर अभी क्या काम कर रहे तो तुम्हारे पेट में दर्द हो रहा है, फिर पहले क्यों? मित्रांनो, बघितलं का व्हिडिओ? हा काय बोलतोय बघितलं का? की आधी परमिट का दिलं? तुम्ही काय झोपले होते का? खरंच आमची चूक झाली की तुम्हाला महाराष्ट्रात येऊन दिलं, तुम्हाला धंदा करून दिला आणि तुम्हाला महाराष्ट्राने जगवलं. त्याची तुम्ही उपकार परतफेड तर करू शकले नाही. पण मराठीत एक म्हणे, ज्या ताटात खाल्लं त्या ताटात तुम्ही घाण करता, कारण तुमची जागाच ती आहे. मित्रांनो, खरं तर प्रथमतः मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रताप सरनाईक सरांचं मनपूर्वक आभार मानतो, कारण ते त्यांच्या निर्णयावरती ठाम आहे आणि खरंच त्यांनी निर्णयावरती ठाम राहिलं पाहिजे. काल मी 2-3 ब्रेकिंग पाहिल्या की शिंदे गटातून काही जे मेंढी नेते ते प्रताप सरनाईकांना पत्र पाठवत आहे की त्यांनी त्यांच्या निर्णयाचा विचार करावा, निर्णय बदलावा, मराठी माणसावर परिस्थिती बेकार येऊ शकते किंवा भाषा हे थोडीफार येणं गरजेचं आहे, जास्त भाषेचा दबाव नाही टाकावा. फडणवीस साहेबांची आजचे पत्रकार प्रेस बघितले की भाषेवरून राजकारण करणं किंवा भाषेवरून सक्ती करणं हे बरोबर नाही आहे, त्यांना शिकायला वेळ द्या. मी फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती करतोय की भाषेवरून कोणी राजकारण करत नाही. आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शिकले तर चांगलीच गोष्ट आहे. आम्ही म्हणत नाही त्यांनी धंदा करावा किंवा नाही करावा, हा त्यांचा प्रश्न आहे. पण इथं येऊन जर माज दाखवला की मी मराठी बोलणार नाही आणि मी हिंदी बोलणार, मला जे काही करायचंय ते करा, मी मराठीशी बोलणारच नाही, मी असाचे तसाचे, तर मग देण्यात ठेवा, तुमच्या कमरात लाथा बसणार म्हणजे बसणार. कारण मराठी भाषा आमची अस्मिता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक मला दादानी कमेंट केली की त्या कमेंटवरती मला बोलायचं आहे की मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, ह्या पोलीस डिपार्टमेंटला, RTOला मला हात जोडून विनंती आहे की ज्यांना कोणाला तुम्ही परमिट देणार आहे, बनावट परमिट देऊ नका. महाराष्ट्राचा ज्यांचा कुणाचा शाळेचा दाखला आहे महाराष्ट्राचा, त्यांनाच परमिट द्या. आता तरी सुधरा, आता तरी जागेवरती या. आता त्यांना परमिट देऊ नका. दादा, तुमच्या कमेंटची मी दखल घेतली. आणि दुसरी एक ताई काय बोलत होती की ते जे मला अकाउंटवरती बोलायचं नाही, मी तिचा सन्मान करतो की त्या ताईचं म्हणणं आहे की मी फक्त बोलतो, मी काय करत नाही. ताईला मला एक सांगायचं आहे, ताई, मला रडता येत नाही. या सरकारच्या विरोधात माझं एकदा अकाउंट बॅन झाले आणि मी राजकारणी नाही, मी नेता नाही, मी एक शेतकऱ्याचा पुत्र आहे. मी सांगत नाही लढा, जेव्हा वेळ येते तेव्हा आम्ही मराठी माणूस आहे, शेपूट घालणारा नव्हे तर शेपूट बाहेर काढणारा माणूस आहे. जेव्हा वेळ येते ना तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरतो. त्यामुळे ताई, बोलताना जरा विचार कर. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही आंदोलन करा, उपोषण करा, पण जर तुमच्यामुळं मराठी माणसाला त्रास झाला तर तुमच्या पेकाटात कधी बी मराठी माणसाची लातच बसणार आहे. तुम्ही आमच्या मराठी भाषेला स्वाभिमान द्या, दर्जा द्या, इज्जत द्या. आम्ही तुम्हाला इज्जत देऊ. तुम्ही मराठी भाषा बोला, चालताय ना, तुमची भाषा तिथं चालेल. पण आमच्या राज्यात, आमच्या महाराष्ट्रात तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे, मराठी शिकायलाच पाहिजे, त्याच्यात अभिमान पाहिजे, गर्व पाहिजे. आलाय, कमवतायत, खा. आणि ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी बिछाना भरून गेले तरी चालेल. महाराष्ट्र काही तुमच्या वाचून उपाशी राहणार नाही किंवा मुंबई बंद पडणार नाही. कोरोनात गेलते तेव्हा मुंबई चाललीच होती ना, मग कशाला नखरे करतायत?